दिवसाची सुरुवात येशीबरोबर संगीत किंवा गाणं जे आहे हे आपल्या जीवनाचा खूप एक मोठा अविभाज्य भाग बनलेला आहे. लहानपणी आमच्याकडे टी व्ही वगैरे नव्हते. आम्ही रेडिओवर गाणी ऐकायचो आणि ती लहानपणाची गाणी खूप आवडायची आम्हाला. मग हळूहळू तरुण झाल्यावर तारुण्यातली ज्या भावना असतात त्यावेळेस ती जुनी गाणी खूप आवडायची आणि त्या जुनी गाणी ऐकत आमचे दिवस जायचे आणि ते गाणी जी आहे ती मनाला समाधान देते. आजही जर आपण दुःखी असलो किंवा सुखी असलो तर आपल्या तोंडात देवाची गाणी येतात. आपण जर अडचणीत आहे, संकट आहे आणि आपण एकटेच बसलोत, तोंडामध्ये गाणं येतं की कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया. आणि ही गाणी ज्यावेळेस आपण गुणगुणतो किंवा आपण म्हणतो त्यावेळेस आपोआप एक प्रकारचा धीर मनामध्ये येतो, एक प्रकारचं समाधान येतं, एक प्रकारचा आत्मविश्वास परत आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि हे गाणं जी असतात ही गाणी आपल्याला ताकद देऊन जातात. बघा, इतरांची आपण आपल्याकडे सुद्धा कोणाचं दुःखद निधन वगैरे झालं, कुटुंब दुःखामध्ये आहे, त्यांना प्रियजनांचं म्हणजे गेले, त्याचं दुःख झालेलं आहे आणि अशा वेळेस आपण गाणं गातो की ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना, देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार. आणि हे गाणं ज्यावेळेस आपण गातो आपोआप आपल्या मनाला एक प्रकारचं समाधान मिळतं, एक प्रकारचं हे गाणं आपल्याला आधार देऊन जातं. हा माझा अनुभव नाही आहे, तर प्रत्येकाचा अनुभव आहे. आपले जीवन हे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींनी भरलेलं आहे. आपल्याला गाणी जी आहे देवाची, हा एक प्रकारचा आधार आहे. ही गाणी आम्हाला देवाच्या समक्षतेची जाणीव करून देतात. जेव्हा दुःखात आम्ही गातो तेव्हा देवाचा आनंद आम्हाला मिळतो. मी देवाचे गुणगान सतत गाईन. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 89 आणि पहिलं वचन, साम 89 अँड वर्स 1. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.